नमस्कार, आवाज इंडिया देखने वाले दर्शकों का स्वागत है। बीड़ के सरपंच संतोष देशमुख हत्या मामले के मुख्य आरोपी वाल्मीकि कराड़ को छोड़ बाकी सभी आरोपियों पर मकोका लगाया गया है, लेकिन वाल्मीकि कराड़ पर मकोका क्यों नहीं लगा, इस बात को लेकर विपक्ष नाराज है। बताया जा रहा है कि वाल्मीकि कराड़ को वसूली मामले में गिरफ्तार किया गया है, इसलिए उस पर अभी मकोका नहीं लगाया गया है। मामले की जांच सीआईडी कर रही है। इस मामले पर शिवसेना उद्धव दल के नेता और सांसद संजय राउत ने आरोप लगाते हुए महायुति सरकार से पूछा है कि क्या ये सरकार वाल्मीकि कराड़ को प्रोटेक्शन देने का काम कर रही है। एक तरफ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कहते हैं कि देशमुख हत्या मामले में किसी भी दोषी को बख्शा नहीं जाएगा, तो फिर वाल्मीकि कराड़ पर मकोका क्यों नहीं लगाया गया। राउत के साथ साथ पूरा विपक्ष इस बारे में महायुति सरकार पर हमलावर होता नजर आ रहा है। याच्याकडे बघायची गरज नाही। याच्याकडे या राज्याचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणजे मुख्यमंत्री यांचं वारंवार वक्तव्य येत आहे, कोणालाही सोडणार नाही। पण मुख्य आरोपीला त्यांनी सोडलंय आणि मुख्य आरोपीला सोडून सगळ्यांना त्यांनी मोक्का लावला। भारतीय जनता पक्षाची राज्य करण्याची पद्धत आहे। मुख्य हक्क आपल्या पक्षात कायम ठेवायचा आणि त्याच्या खालचे जे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई करायची। बीड जिल्ह्यामध्ये आणि परभणी जिल्ह्यामध्ये जे घडलंय ते अत्यंत धक्कादायक आहे। आज त्याच्यावर सामनामध्ये मी स्वतः भाष्य केलेलं आहे आणि आम्हाला मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा होती की ते न्याय करतील, कारण वारंवार ते न्याय आणि सत्य याची भाषा करतात, कोणालाही सोडणार नाही, खपवून घेणार नाही वगैरे वगैरे वगैरे। पण त्याने खपवून घेतले अनेक लोक गुन्हेगार आणि भ्रष्टाचारी आहेत, त्यांच्या बाजूलाच बसलेले आहेत। खपवून घेतलेले असे खपवून घेणार नाही, खपवून घेतलेले लोक त्यांच्या पक्षात, त्यांच्या सत्तेत आणि वाल्मीकि कराड पण त्यांच्याच पक्षाचा आहे, त्याच्यामुळे त्याने खपवून घेतलेलं आहे। आणि जे लहान मासे आहेत ते कापलेले आहेत, मोठा मासा जाळ्याबाहेर ठेवलाय, तो आता येईल 15-1 दिवसात बाहेर येईल। साधा खंडणीचा गुन्हा आहे त्याच्यावर टाकलेला, बाकी काय? कोण कोणाला वाचवत आहे? आणि हे राज्य म्हणजे माफियांचं राज्य कसं झालंय। शिकागो मध्ये अशा प्रकारचं राज्य एकेकाळी चालत होतं की राज्यकर्ताच माफियांचा समर्थक होता, राज्यकर्ताच माफियांना मदत करत होता आणि अशा प्रकारे शिकागोमध्ये माफियांचं राज्य सुरू झालं होतं। या महाराष्ट्रामध्ये त्याच पद्धतीचा राज्यकारभार सुरू आहे। बीड आणि परभणीच्या घटनेवरून दिसतो। बीडचे आमदार, त्या भागातले आमदार सुरेश धस हे भारतीय जनता पक्षाचेच आहेत। संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे। असे अनेक सर्व पक्षाचे लोक भले विरोधात असतील, पण तुमच्याही पक्षाचे लोक आक्रोश करतायत, तरीही जर या राज्याचे मुख्यमंत्री ऐकत नसतील, समजून घेत नसतील, याचा अर्थ असा आहे की तुम्हाला मुख्य माफियांना वाचवायचं आहे आणि तुम्ही फक्त हे ढोंग करता कारवाई।